वाव. मंडळी बघा रस्त्यावर पाणी किती आहे इकडे. जबरदस्त पाणी भरलेलं आहे आणि ट्रकवाला एकदम बादशाह बनून येत आहे तिकडून समोरून. बघा पाणीच पाणी. हो 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 हो. कशा गाड्या पाणी उडत चालल्यात बघा. आणि किती प्रमाणामध्ये पाणी आहे रस्त्यावर, तिथून अजून जास्त आहे. गढूळ पाण्याचा भाग दिसतो बघा तिकडे. बघा इकडे किती पाणी भरलेलं आहे. स्टेरिंग सोडला बघा. स्टेरिंग समोरच्याला लाईट दे ना, निघून जा ना. कसं काय निघून जाऊ. फ्लो बघा ना, टायर कुठे मारतोय. बघा मंडळी इकडे हवा पण किती जोरात चालू आहे. गाड्यांच्या हालचालीवरनं तुम्हाला लक्षात येत असेल, हवा पण खूप जोरात चालू झालेली आहे. जाईल का? जाईल तर टाक शिस्तीत, नाही टाइमपास करून घेऊ नको. तिथे खड्डा नाही ना अजून? काय करतो? नाही जाणार का? बघितलं तिकडे फ्लो. उमरगाव रोड स्टेशनवर जाणाऱ्या रोडवर बघू शकता तुम्ही, लोक मासे पकडतायत. हे बघा जाळ्या घेऊन लोक मासे पकडतायत. तिकडे कोण पागेर घेऊन आहेत काय आहे ते बघा. लोक पागेर पण धुत आहेत, लोक मासे पकडतायत. बघा ही परिस्थिती, रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि लोक मासे पकडतायत. बघा कोणी बालदी घेऊन आहे, कोणी पागेर घेऊन आहे आणि पाणी इकडून रस्त्यावरून वाहतो म्हणून. जाईच्या ब्रिजवर उभा आहे मी आता आणि बघा पाणी कसं वाहत आहे, एकदम खतरनाक. किती जोरात, खूप जोरात पाऊस चालू आहे आणि पाणी अगदी जोर जोरात वाहतो इकडून. बघा हा नजारा पावसाचा, पाण्याचा प्रवाह बघा एकदम जबरदस्त. किती जोरात पाणी वाहते बघा. आणि हे झाड बघा, मोडलेलं झाड कसं आणून लागलंय ब्रिजला. हे झाड बघा ब्रिजला येऊन लागलेलं आहे इकडे. हा वरच्या बाजूंचा जो पाणी वाहत येते ते. आणि आता तुम्हाला दुसऱ्या बाजूंचा नजारा दाखवतो. बघा तुम्ही किती खतरनाक आहे, किती जोर जोरात पाणी वाहत आहे बघा दूरवर. हे बघा कसं बाजूला भरलेलं आहे पाणी. जाईच्या पुढे आणि बोर्डीच्या जवळ हे बघा पाणी किती भरलेलं आहे साईडला. रस्त्यावर यायला थोडस बाकी आहे. आणि आता समोर बघा रस्त्यावर पाणी आलेलं आहे बघा साईडला. आता इथून पण रस्त्यावर पाणी येईल आणि इकडून बघा समोर बघा. हे आपण गेलो तेव्हा पण पाणी होतं आणि आता पण पाणी आहे. बघा किती पाणी वाहतंय. हे बघा, म्हणजे पाऊस जर असाच चालू राहिला तर अजून जास्त पाणी वाढू शकतो इकडे. हे बघा बिचाऱ्यांची गाडी पण बंद झालाय पाण्यात. सायलेन्सर मध्ये कदाचित पाणी गेले असेल. हे बघा एवढं पाणी आहे इकडे. बघा आता आपण गाडीमध्ये आहोत, परंतु समोर आपल्याला दिसते ते म्हणजे शाळेची पोरं येताना. ही शाळेची पोरं बघा किती लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना या पाण्यामधून जावं लागतंय बघा. ही लहान मुलं आहेत आणि शाळेतून येताना ते बघा. आता हे लहान मुलांना किती पाण्यामधून जावं लागतंय बघा. हा एवढा रस्त्यावर पाणी आहे आणि हे लहान लहान मुलं बघा शाळेत येत आहेत घरी. आता शाळा सुटलंय आणि रस्त्यावर पाणी बघा. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते शाळेतून जातात येतात बघा. अजून मागे खूप सारी मुलं आहेत आणि हा मेन रस्ता आहे डहाणू ते चिंचणीच्या मधला. आता या रस्त्यावर एवढं पाणी आहे
आणि त्यांना जायचंच आहे शेवटी, कारण रस्ता हा एकमेवच आहे आणि इकडूनच गाड्या जातात. आता हे पाणी किती भरलंय बघा रस्त्यावर. आणि हे आजच म्हणजे या वर्षीच नाहीये, दरवर्षी अशी परिस्थिती बघायला भेटते. बघा शाळेची लहान लहान मुलं या पाण्यात जातात. रस्त्यावर पाणी आहे की पाण्यात रस्ता आहे हे काहीच समजत नाहीये, कारण पाणीच तेवढं रस्त्यावर न वाहतंय. म्हणजे बघा कशी परिस्थिती आहे की पाण्याला सुद्धा असंच वाटतंय की बाबा तुम्ही माणसं या रस्त्यावरनं जाता येता गाड्या फिरवता, तर मी पण का नको यायला, म्हणून कदाचित तो पाणी पण या रस्त्यावर येतोय असंच याच्यातनं दिसते बघा. आता बघा इकडे पण शाळेची पोरं ही चालत चाललेली आहेत.